नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या लेक्चरची विशेष बाब म्हणजे आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे समाज कल्याण विभागाच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांची तारीख आयोगाने डिक्लेअर करावी, कारण त्यासाठीचं आपल्याला नियोजन जे आहे ते नियोजन त्या हिशोबाने आपल्याला करायचं आहे। तर तो जो क्षण होता तो आलेला आहे आणि आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन समाज कल्याण अधिकारी जो आहे गट ब या दोन्ही एक्झामची एकत्रितपणे एक्झाम घ्यायचं आयोगाने ठरवलेलं आहे आणि त्याची तारीख त्यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे। त्यामुळे या संदर्भात जे काही डाऊट्स मुलांच्या मनामध्ये होते की एक्झाम कधी होणार आहे की नाही होणार आहे, याबद्दलचा जो संभ्रम आपल्या मनामध्ये होता तो संभ्रम आता दूर झालेला आहे। एमपीएससीने दिलेलं म्हणजे आयोगाने दिलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याबद्दल आपण आता इथे थोडं डिस्कस करूया। 28 फेब्रुवारी 2024 रोजी जे आहे ते प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी दोन एक्झाम बद्दल सांगितलेलं आहे। अजूनही त्यांनी गट अ चा जो आहे त्या एक्झामचं डेट जी आहे ती त्यांनी अजूनही आपल्याला सांगितलेली नाही, परंतु आपल्याकडे सध्या गट ब ची डेट आलेली आहे आणि डेट काय आहे तर ती आहे 19 मे 2024। ठीक आहे, आपल्याकडे रफली जर आपण बघितलं तर 19 मे 2024 या रोजी जी एक्झाम होणार आहे त्याला आजपासून जर पकडलं तर आपल्याकडे 2 महिने तुम्ही पकडून चला, कमी जास्त की 2 महिने आपल्याला मिळणार आहे। दोन एक्झाम कोणत्या आहेत ते मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला। ज्या कंबाईन होणार आहे ती आहे समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब। या प्रसिद्धीपत्रकामध्ये आयोगाने काय सांगितले आहे की विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवांवर आधारित सरळ सेवा भरती करता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरता संयुक्त परीक्षा नमूद केलेल्या दिनांकासह जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येईल। संयुक्त चाळणी परीक्षा। ठीक आहे, काही मुलांच्या मनामध्ये डाऊट होता, म्हणजे रेग्युलरली जे काही कमेंट मी माझ्या व्हिडिओ खाली वाचत होतो त्यामध्ये मुलांना हे जाणून घ्यायचं होतं की हा जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे दोन्ही एक्झामचा जो सारखा आहे, म्हणजे दोन्ही टोटल ज्या 4 एक्झाम समाज कल्याण विभागाशी रिलेटेड होत्या, म्हणजे कोणत्या बहुजन आपला समाज कल्याण अधिकारी गट ब हा जो आहे तो आणि प्रकल्प अधिकारी हे ट्रायबल रिलेटेड ज्या जाहिराती आल्या होत्या ट्रायबल डिपार्टमेंटच्या त्या 2 आणि समाज कल्याण अधिकारी गट अ आणि गट ब या 2 म्हणजे टोटल 4। तर या 4ही ज्या आहेत एक्झाम्स त्या कधी होणार, त्याचा सिलेबस जो आहे तो ब चा सेम आहे अ चा सेम आहे, तर त्यांची एकत्र होणार आहेत का की वेगवेगळ्या होणार, या सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी या ज्या चर्चा आहे त्याला आता आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकांमधनं काय दिलेलं आहे पूर्णविराम दिलेला आहे। जसं यांनी सांगितलं आहे तसं अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याकडे अगोदरच आलेला आहे। ठीक आहे, आणि यांनी यामध्ये जो खालचा पॉईंट दिलेला आहे तो आहे की उमेदवारांना प्रवेशपत्र जे आहे ते ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देण्यात येईल। तर आता आपल्याला डेट आलेली आहे आणि डेट आल्यामुळे काय झालेलं आहे की आता जो आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे ते करायला आपला मार्ग काय झालेला आहे मोकळा झालेला आहे। तर हे झालेलं आहे आपल्या डेटबद्दल डिस्कशन जे आहे ते आता आपण केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आता इथून इकडे की आता आपल्याला आपला जो सिलेबस आहे त्या हिशोबाने आपल्याला वेळेचं नियोजन कसं करायचं आहे। मित्रांनो, हा सिलेबस आपल्याला काही महिन्यापूर्वी आयोगाने आपल्या साईटवर टाकलेला होता, त्या हिशोबाने मला अपेक्षित आहे की तुम्ही आपला अभ्याससुद्धा चालू केलेला असेल। तर या पूर्ण अभ्यासामध्ये हा जो पोर्शन आहे समाज कल्याण अध्ययन हा पोर्शन जो आहे तो सर्वात मोठा मेजर रोल प्ले करणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे जर आपण जुन्या म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर बघितला तर त्यामध्ये समाज कल्याण अध्ययन जो आहे या एकट्या विषयावर त्यांनी म्हणजे ग्रुप बी साठी आपण बोलतोय तर 40 to 50% जो त्यांचा सिलेबस आहे म्हणजे क्वेश्चन्स जे आहे म्हणजे 100 मार्क्सचा जर क्वेश्चन पेपर असेल तर त्यामध्ये 40 ते 50 क्वेश्चन जे आहे ते फक्त या एका समाज कल्याण अध्ययन या विषयाशी निगडित आहेत। ठीक आहे,
तसं यामध्ये यांनी यांच्या सिलेबसमध्ये बाकी सुद्धा जे पार्ट्स आहेत ते ॲड केलेले आहेत, जसं मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमापन चाचणी आहे आणि समाज कल्याण अध्ययन, हे यांचे मेजर काय म्हणतो त्याला आपण टॉपिक्स आहे, मेजर टॉपिक्स हे 1 2 3 4 आहेत. त्याचे काय म्हणतो सब टॉपिक्स जे आहेत ते सुद्धा त्यांनी आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे. तर परीक्षेची जी योजना आहे ती ढोबळमानेनी कशी आहे, माध्यम असणार आहे तुमचं मराठीचं, याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचा ऑप्शन नाही आहे, मराठीचंच माध्यम आहे. प्रश्नसंख्या आहे 100, 200 गुण आहे, 1 तास त्याचा वेळ आहे, दर्जा आहे पदवीचा आणि स्वरूप काय आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 म्हणजे एक क्वेश्चन विचारला जाईल आणि त्या क्वेश्चनचे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले जाईल, त्यापैकी एक जो आहे तो अचूक पर्याय तुम्हाला इथे टिक करायचा आहे. ठीक आहे. आणि निगेटिव्ह सिस्टीम काय आहे तर जी आता आयोगाचा सध्याचा पॅटर्न चालू आहे तो म्हणजे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम जी आहे ती इथे असणार आहे. 1 तास असल्यामुळे आणि 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला लागल्यामुळे 1 तास आणि 100 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला इथे या ठिकाणी जे मिळणारे मिनिट्स आहेत त्याबद्दल आपण थोडं कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. बघा तुम्हाला क्वेश्चन्स आहेत 100. ठीक आहे, 100 आहे प्रश्न आणि आपल्याला जो मिळालेला वेळ जो आहे म्हणजे आयोगाने दिलेला वेळ आहे तो आहे 1 तास. 1 तास 1 तास म्हणजेच किती आपल्याकडे 60 मिनिटं आहेत. ठीक आहे, 60 मिनिट्स आपल्याला आहे. साठ मिनिटे आहे आणि क्वेश्चन सोडवायचे आपल्याला 100. म्हणजे आता तुम्ही यावरून अंदाज लावा की तुम्हाला एका मिनिटासाठी जो आहे तो एका क्वेश्चनसाठी जो आहे तो 1 मिनिटापेक्षा जो कमी वेळ मिळणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मॅनेजमेंट कसं करायचं. तर हे बघा मॅनेजमेंटचं कसं करायचं आहे. मेजरली जो दिलेला जो 4 पोर्शन आहे तर त्या 4 पोर्शनमध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हा जो पार्ट आहे तुमचा मराठीचा, हा मराठीचा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला होईल तितक्या स्पीडने सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणजे आता जे लोक कंबाईनचा तयारी करतायत ते लोक मला वाटते या एक्झामसाठी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला असेल. तर कंबाईनचं तयारी करणाऱ्या मुलाला स्पीडची प्रॅक्टिस झालेली असते. ठीक आहे. आणि ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे म्हणजे जे फक्त समाज कल्याणशी रिलेटेड म्हणजे काय म्हणतात तयारी करतायत आणि त्यामुळे या एक्झामचा फॉर्म भरलेला ज्या मुलांनी आहे तर त्यांच्यासाठी ही काय म्हणतो आपण त्याला सूचना आहे की त्यांनी मराठीचा जो क्वेश्चन मराठीचा जो तुम्हाला पोर्शन येणार आहे तर किती मार्क्स येणार आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. आयोगाने त्याबद्दल आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलेले नाही आहे. परंतु मराठीचा जो पार्ट आहे मित्रांनो तो पार्ट आपल्याला सगळ्यात पहिले सॉल्व करून घ्यायचा आहे. फास्टमध्ये जितक्या फास्ट होईल तितक्या फास्ट तुम्हाला मराठीचा सॉल्व करायचा आहे. कारण हा तुम्ही वाचल्याबरोबर तुमची प्रॅक्टिस इतकी असली पाहिजे की तुम्हाला क्वेश्चन वाचल्याबरोबर त्याचं काय आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे. त्यानंतर दुसरा जो पोर्शन आहे सामान्य ज्ञान, यामध्ये त्यांनी काय टाकलेलं आहे कला शाखेतील घटक टाकलेले आहेत. यामध्ये इतिहास आहे. ढोबळमानाने आपण जर बघितलं तर यामध्ये आहे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल,
भारतीय राज्यपद्धती व ग्राम प्रशासन. आता बघा, भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल यांनी इथे म्हटलेला आहे आणि आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हटलेला आहे. म्हणजे हे जे पोर्शन आहे हे पोर्शन तुम्ही राज्यसेवेसाठी सुद्धा तयारी करत असाल. म्हणजे आता समोर राज्यसेवा सुद्धा आहे आणि ही एक्झाम सुद्धा आहे, तर तुम्ही हा जो आहे कॉमन पोर्शन जो आहे तो त्यासाठी तयारी करू शकता सायमल्टेनियसली. दुसरा पोर्शन आहे तो आहे विज्ञान व अभियांत्रिकी. तर यामध्ये जो काही दिलेला आहे डिटेलमध्ये तो सिलेबस आहे वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन, आधुनिकीकरण व विज्ञान, जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती. यातला मेजर पोर्शन आपल्याला सायन्स अँड टेकचं जे काही करंट अफेअर्स आहे त्यामधनं आपल्याला वाचता येईल. ठीक आहे. आणि आधीचा जो बेस आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या टेक्स्ट बुकमध्ये मिळून जाईल. नंतरचा सब टॉपिक आहे तो आहे वाणिज्य व अर्थव्यवस्था. म्हणजे इकॉनॉमिक जो आहे, इकॉनॉमिक्सचा सुद्धा पर्टिक्युलर पोर्शनने विचारलेला आहे तो आहे भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी, किमती वाढण्याचे कारणे व उपाय. जर तुम्ही हा सिलेबस बघाल तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल की या सिलेबसमध्ये त्यांनी समाज कल्याण म्हणजे लोकांचं जे कल्याण आहे त्या रिलेटेड जो पोर्शन आहे तो इथे फोकस केलेला आहे. ठीक आहे. यांनी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण अर्थव्यवस्था आपल्याला त्या संदर्भातला सिलेबस दिलेला नाही आहे. तर आयात निर्यात, विकास, हे पहा डेव्हलपमेंट हा जो पोर्शन आहे इथे यावर यांनी फोकस केलेला आहे. डेव्हलपमेंट, शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे शासनाची जी अर्थव्यवस्था आहे म्हणजे जे बजेट आहे त्यावर आपल्याला फोकस करायचं की त्यामध्ये समाज कल्याणाशी रिलेटेड जे आहे तो कोणता पोर्शन आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. त्याबद्दलचे क्वेश्चन आपल्याला येईल असं इथं आपल्याला डायरेक्शन मिळतंय. किमती वाढण्याचे कारणे व उपाय. ठीक आहे. आणि चौथा जो आहे तो आहे जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी. आणि यामध्ये त्यांनी काय टाकलं आहे? राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक इत्यादी. आलं लक्षात? तर या पद्धतीचं डिटेलिंग जे आहे ते त्यांनी आपल्या सिलेबसमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. आणि हा सिलेबस जो आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कशन आधी जे लेक्चर्स घेतलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपण केलेलं आहे. आता नव्याने एक्झाम समोर असल्यामुळे आपण परत एकदा या सिलेबसमधनं गो थ्रू करतोय. ठीक आहे. आणि तिसरा टॉपिक जो आहे तो आहे बुद्धिमापन विषयक प्रश्न. यामध्ये जसं आता इथं दिलेलं आहे उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येईल. याबद्दल तुम्हाला खूप जास्त जे आहे ते टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हा पोर्शन जो आहे हा तुमच्या हुशारीची आणि तुमचं काय म्हणतो आपण त्याला हजरजबाबीपणा आपण ज्याला म्हणतो की क्विक थिंकिंग जी आहे तुमची ती इथे चेक केलं जातं की क्वेश्चन पाहून तुम्ही घाबरता की प्रॉपरली अंडरस्टँड करून तुम्ही सॉल्व करता हे इथे चेक केलं जातं. आणि त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पोर्शन आहे मी याला महत्त्वाचा का म्हणतो तो मी तुम्हाला इथे सांगतो. का बरं हा जो पोर्शन आहे म्हणजे कोणता समाज कल्याण अध्ययन हा पोर्शन आपल्याला इथे ग्रुप बी मध्ये सुद्धा तितकाच महत्त्वाचा काय आहे. जितका महत्त्वाचा तो ग्रुप ए साठी आहे तितकाच महत्त्वाचा ग्रुप बीच्या ज्या दोन्ही एक्झाम्स आहेत म्हणजे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन समाज कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही म्हणजे याची कंबाईन एक्झाम आहे ही यांची. यामध्ये हा पोर्शन का महत्त्वाचा आहे कारण जर तुम्हाला क्वेश्चन्स जर आपण पाय चार्ट बनवला क्वेश्चनचा तर यामध्ये तुम्हाला जवळपास म्हणतोय मी इतका जो पोर्शन आहे हा मे बी 40% राहू शकतो किंवा 50% राहू शकतो. हा पोर्शन तुम्हाला कशाचा विचारणार आहे समाज कल्याण अध्ययन. हे बघा इथे बघा आपण जर पाय चार्ट काढायचा विचार केला की आपल्याला टोटल येणारा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये समाज कल्याणचा पोर्शन किती आहे जर आपण विचार केला तर तो जवळपास 40% जो आहे
40% to 50% हा जो तुमचा वेटेज आहे हा फक्त समाज कल्याण रिलेटेड विषयांवर राहणार आहे. म्हणून समाज कल्याणाचे जे 6 टॉपिक्स आहेत, कोणते? समाज कल्याणचे जे 6 टॉपिक्स आहेत म्हणजे समाज कल्याण, समाजकार्याचा इतिहास व तत्वज्ञान, मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास, समाज कल्याण प्रशासन, सामाजिक सुरक्षा विषयक कायदे व अंमलबजावणी, भारतीय सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना आणि समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र. तर हा जो सिलेबस आहे या सिलेबसवर तुम्हाला येणारे जे क्वेश्चन आहेत त्यांची संख्या सगळ्यात जास्त असणार आहे. आणि जसं विदर्भ आयएस अकॅडमीने समाज कल्याण अध्ययनशी रिलेटेड जी आहे ती बॅच ऑलरेडी लॉन्च केलेली आहे, त्याला आता जवळपास 6-7 महिन्याच्या वरचा कालावधी झालेला आहे. तर त्या बॅचमध्ये आपण हा जो पोर्शन आहे समाज कल्याण अध्ययनचे जे 6 टॉपिक्स आहे हे डिटेलमध्ये कव्हर केलेले आहे. तर ज्या मुलाला म्हणजे ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की त्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला नाही आहे या विषयाचा आणि त्याला पटापट आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे, तर त्या व्यक्तीसाठी समाज कल्याण अध्ययन आहे या विषयाची एक सेपरेट बॅच सुद्धा ॲपवर लॉन्च झालेली आहे. आणि हा सिलेबस जो आहे तो मी कव्हर केलेला आहे पूर्ण. तर तुम्ही तिथे जाऊन ती बॅच परचेस करू शकता. आणि हा जो सिलेबस आहे राहिलेला असेल ज्या विद्यार्थ्याचा त्यांनी तो कव्हर करून घ्यायचा आहे. कारण सायमल्टेनियसली म्हणजे बघा आता तुमचा जो आहे काही लोकांचा राज्यसेवा, राज्यसेवा आहे ती फोकस असेल, कारण राज्यसेवेची प्रिलिम्स आता आपल्या समोर आलेली आहे. आणि त्यासोबत तुम्हाला जर बहुजन समाज कल्याण अधिकारी गट ब ही सुद्धा एक्झाम फोकस करायची आहे तर त्यांना ते करता येईल. कसं करता येईल तर आपल्याला फक्त काय करावं लागेल, वेळेचं जे नियोजन आहे ते आपल्याला करावं लागेल. म्हणजे जर तुम्ही दिवसातनं 10 तास अभ्यास करत असाल, किती 10 तास अभ्यास करत असाल तर या 10 तासामध्ये तुम्हाला 7 ते 8 तास तुम्ही तुमचा जो GSचा पोर्शन आहे म्हणजे जो कॉमन पोर्शन आहे जर तुम्ही सिलेबस डोळ्यासमोर ठेवला म्हणजे त्यांची जर प्रिंटआउट काढून तुम्ही डोळ्यासमोर ठेवली तर तुम्हाला 6 ते 8 तास हा जो वेळ आहे हा वेळ तुम्हाला द्यायचा आहे जनरल स्टडीजच्या तयारीसाठी. जनरल स्टडीज म्हणजे काय म्हणतात त्याला, सामान्य अध्ययन. म्हणजे यामध्ये तुमचं आलं यामध्ये तुमचं काय आलं आहे, सामान्य अध्ययन मध्ये तुमचा इतिहास येतो, भूगोल येतो, ठीक आहे, पॉलिटी येतं, त्यानंतर तुमचं जनरल सायन्स जो आहे तो सब्जेक्ट येतो, यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतं. हे सगळे सब्जेक्ट तुम्ही 7 ते 8 तासामध्ये तुम्ही तुमचा जो दिवसाचा 10 तासाचा टाइम टेबल असेल म्हणजे 5 तास सकाळी असेल, 5 तास दुपार नंतरच्या सेशनमध्ये असेल तर त्यातले 7 ते 8 तास तुम्ही यासाठी द्यायला पाहिजे. परंतु जे उरलेले 2 ते 3 तास आहे तो तुम्ही समाज कल्याण अध्ययनासाठी द्यायला पाहिजे. आणि हे कधीपर्यंत, जोपर्यंत तुमची राज्यसेवा प्रिलिम्स होत नाही तोपर्यंत. पण त्यानंतर तुम्हाला हा जो आहे पोर्शन म्हणजे हा वेळेचं जे नियोजन आहे हे नियोजन तुम्हाला थोडं त्यानंतर बदलावं लागेल. त्यानंतर एकदा तुमची राज्यसेवा प्रिलिम्स झाली तर ज्या मुलांचा स्कोर आला ते मुलं ऑब्वियसली की ते राज्यसेवा मेन्स जी आहे त्याची तयारी करतील. परंतु ज्या मुलांचा तिथे स्कोर आलेला नाही आणि ज्यांना समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर बहुजन समाज कल्याण अधिकारी गट ब याची जर तयारी करायची तर त्यांना हे नियोजन त्यानंतर थोडं मॉडिफाय करू शकता तुम्ही. तर त्यातले जे तुम्ही आहे 5 ते 6 तास त्यानंतर म्हणजे ऑलरेडी तुमचा आता काय म्हणतो आपण त्याला प्रिलिम्सपर्यंत जे आहे राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे त्यापर्यंत बऱ्यापैकी तुमचा सामान्य अध्ययनचा सिलेबस कव्हर झालेला राहील. तर तुम्ही त्यानंतर 5 ते 6 तास समाज कल्याणाला देऊ शकता. आणि उरलेला जो वेळ आहे म्हणजे किती 4 ते 5 तासाचा जो वेळ आहे तो वेळ तुम्ही परत सामान्य अध्ययन जो आहे आणि तुमचं बुद्धिमत्ता चाचणी यासाठी तुम्ही खर्ची पाडू शकता. ठीक आहे. तर हे वेळेचं नियोजन तुम्हाला समजलं असेल.
तर हा सिलेबस आपला इथे आता शॉर्टमध्ये डिस्कस करून झालेला आहे आणि आपल्याला डेट पण आलेली आहे. ठीक आहे. तर ही तारीख तुम्ही आता आपल्या जो काही अभ्यासाचा डेस्क आहे त्यावर लिहून ठेवा. 19 मे 2024 ही तारीख तुम्ही तिथे लिहून ठेवा. आणि जर तुम्हाला हा अभ्यास म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही 2 ते 3 तास किंवा 4 तास तुम्ही समाजकल्याण अध्ययनाला द्यायला पाहिजे, तर त्याला एक सोबत म्हणून तुम्ही समाजकल्याण अध्ययनाची जी सेपरेट बॅच आहे ती बॅच तुम्ही घेऊ शकता. आणि त्या बॅचच्या सोबत काय होईल की तुम्ही तिथे लेक्चर्स रोज 1-1, 2-2 लेक्चर्स तुम्ही बघितले तरी पण तुमचं एक काय म्हणतो आयडिया जी आहे ती क्लिअर होऊन जाईल. समाज कल्याण अध्ययनाची जो इतिहास आहे, जो तत्वज्ञान आहे, त्याबद्दल तुम्हाला एक रफ आयडिया जी आहे ती येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी करून आणि ते परत व्हिडिओ लेक्चर्स बघून तुम्ही हा जो पोर्शन आहे तो पक्का करू शकता. ठीक आहे. आता बरेच मुलांचे जे आहेत ना ते डाऊट्स आहेत, म्हणजे काही मुलांनी मला पर्सनली मेसेज टाकून किंवा फोन करून हे डाऊट्स विचारलेले आहे की या ज्या कंबाईन एक्झाम होत आहे म्हणजे संयुक्त एक्झाम होत आहे, यामुळे आमचा जो ही जी संयुक्त एक्झाम आहे तर यामुळे आम्हाला जे 2 अपॉर्च्युनिटी मिळाल्या होत्या म्हणजे 4 एक्झाम्स समाज कल्याण विषयाशी निगडीत होत्या आणि त्यामधल्या पण त्यांनी 2 कंबाईन करून टाकलेले आहे. तर आमचे जे 2 चान्स आहे ते चान्स गेलेले आहे. त्याचा एकच चान्स आता त्यांच्याकडे राहिलेला आहे. म्हणजे काय तर ते मी तुम्हाला सांगतो की संयुक्त एक्झाममुळे काय झालेलं आहे की ज्या 2 एक्झाम होत्या त्या दोन्हीही एक्झाम एकत्रच झालेला आहे आता. म्हणजे विद्यार्थ्याला एकच संधी आहे की स्कोअर करायची. आधी कसं असतं, जर सेपरेट एक्झाम झाली असती तर काही मुलांनी समाज कल्याण गट ब आणि इतर बहुजन तर या दोन्ही एक्झाम सेपरेटली दिल्या असत्या. ठीक आहे. इथे काही मुलांनी स्कोअर काढला असता, काही मुलांनी इथे स्कोअर काढलेला असता. तर त्यांना ज्यांना ज्या याच्यामध्ये चांगला स्कोअर आलेला आहे तिथे त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली असते. आता कसं आहे की संयुक्त एक्झाम झाल्यामुळे एकच एक्झाम आणि इथेच तुम्हाला स्कोअर काढायचा आहे. त्यानुसारच तुम्हाला दोघांच्याही वेगवेगळ्या मुलाखतीसाठी काय येणार आहे, तुम्हाला बोलवलं जाईल आणि मग तिथे तुम्हाला फर्दर चांगला स्कोअर करून तुम्ही ती जी पोस्ट आहे ती मिळवू शकता. तर आता मला तरी असं वाटतं की विद्यार्थ्यांनी त्याबद्दल जास्त विचार करू नये किंवा जास्त डिस्कशन करून स्वतःचं डोकं जे आहे ते खराब करून घेऊ नये. आयोगाने तुम्हाला संयुक्त परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याबद्दल कळवलेलं आहे. पुरेसा वेळसुद्धा त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. तर आता त्या संधीचं सोनं करून तुम्हाला ही संयुक्त एक्झाम तयारी करून दोन्ही पदासाठी एकत्रच देऊन त्यामध्ये काय करायचं आहे, स्कोअर काढायचा आहे. आणि हा स्कोअर तुम्हाला तुमच्या मुलाखतीसाठी जो आहे तो उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे मुलाखतीसाठी जर तुम्ही सिलेक्शन तुमचं झालेलं आहे तर तिथे मुलाखतीचे मार्क्स आणि स्क्रीनिंग टेस्टचे मार्क्स हे सुद्धा ॲड होणार आहेत. म्हणून जास्तीत जास्त स्कोअर तुम्ही या एक्झाम्समध्ये करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे की इथे स्कोअर करण्याची किल्ली काय आहे, जे आपण त्याला म्हणतो गुपित आहे, तर ते गुपित आहे समाज कल्याण अध्ययन. ठीक आहे. समाज कल्याण अध्ययन तुमचं काय आहे, इथे की पॉइंट आहे जो तयारी करून तुम्ही ही एक्झाम जी आहे ही एक्झाम क्लिअर करू शकता. आणि ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे समाज कल्याण अधिकारी गट ब, ही पोस्ट किती महत्त्वाची आहे आणि या पोस्टचं वेटेज काय आहे हे मी तुम्हाला आता इथे वेगळ्याने सांगायची गरज नाही आहे, कारण त्याबद्दल आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं आहे. आणि आता ही पोस्ट म्हणजे समोरच्या ॲडमध्ये किंवा समोर ही जेव्हा ॲड येईल तेव्हा असं म्हणतात की मॅक्झिमम चान्सेस आहे की ही पोस्ट राज्यसेवेमध्ये क्लब करण्यात येईल. आणि जर राज्यसेवेमध्ये क्लब करण्यात येईल तर मग तुम्हाला कॉम्पिटिशनची लेवल माहिती आहे की किती हाय जाईल. म्हणून सध्या आपल्याला आता सरळ सेवेमधून ही पोस्ट मिळत आहे. आपल्याला मेन्ससाठी वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे. मग एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू आणि तुम्हाला पोस्ट मिळून जाईल. तर त्यामुळे आता तुम्ही पूर्ण शक्तीनिशी
म्हणजे तुमचा जो काही पूर्ण पॉवर आहे तो पॉवर यामध्ये झोकून द्यायला पाहिजे आणि ही एक्झाम काय आहे क्रॅक करण्याच्या मागे लागायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण आता इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.